शिकवाला लव भाग 3. चल बाय. गुड नाईट. हो बाय गुड नाईट. छान मैत्री जुळत असते दोघांची. आता आशिष आणि सायली कॉलेजमध्येही छान गप्पा मारत असतात आणि संध्याकाळी चॅटिंगवर हळूहळू दोघांना एकमेकांचा स्वभाव कळत असतो. न कळत त्यांना एकमेकांबद्दल ओढ वाटू लागते. छान दिवस चाललेले असतात. शुक्रवार आलेला असतो. स्नेहा आशिष आणि सायलीची कॉलेजमध्ये जरा तयारी घेते. पण सायलीला काही महत्त्वाचं काम असल्याने ती आज लवकर जाते आणि व्हिडिओ कॉलवर उरलेली तयारी करून असं सांगते. आशिष ही घरी आल्यावर तिच्याच कॉलची वाट पाहत असतो. तेवढ्यात तिचा कॉल येतो. सायली म्हणाली, हाय. हाय बोल आता. बोलून दाखव तुझी स्पीच. हॅलो. हॅलो माईक टेस्टिंग. 1 2 3 1 2 3. अय माकडा, हे काय होतं रे बावळट. आणि सायली हसते. असंच ग, जरासं मस्ती. शपथ. उद्या तू असं काही करच मग. तू आणि मी आहे. अगं हो ग सायली. हो का. आशिष. मग आशिष तिला स्पीच बोलून दाखवतो. हो मग. देख तू कल को देखते है. चला झोपा, उद्या 8 वाजता यायचं आहे कॉलेजला. नाहीतर उशीर झाला तर आशिषचे लाडाचे सर चिडायचे. हो का. तू आहे ना टॉपर आता, तर शिक्षकांची लाडकी. ढापणी झाली राव तू यार. डबल बॅटरी. अय माकडा, तू ये उद्या सांगते मग तुला आत्ताच. आता येतच नाही मी, येऊच नको. बरं बरं सायली, चलो गुड नाईट. गुड नाईट बाय. सायली व्हिडिओ कॉल बंद करते आणि नकळतच हसत असते. कसा आहे ना हा वेळपट कुठला. आणि ती झोपून जाते. सकाळी कॉलेजमध्ये सर्व जमलेले असतात. सेमिनार हॉलमध्ये शिक्षक प्राध्यापक बसलेले असतात. कार्यक्रमाची तयारी सुरू असते. इथे आशिष सायलीची वाट पाहत असतो. मानशी आणि स्नेहा येते. तेवढ्यात आशिष त्यांना विचारतो, सायली कुठे आहे. स्नेहा म्हणाली, अरे हो. हो येईल ती आता. आम्ही बसस्टॉपवर असताना कॉल केला होता तिला. ती म्हणाली मला जरा उशीर होईल, तुम्ही जा कॉलेजला. बरं म्हणून आशिष तिथेच चेअरवर बसून घेतो आणि बाकीचेही बसतात. थोड्या वेळाने सायली हॉलमध्ये येते. सर्वजण तिच्याकडेच पाहत असतात. रोज साध्या पंजाबी ड्रेसमध्ये सुद्धा खुलून दिसणारी सायली आज खूपच सुंदर दिसत होती. तिने ब्लॅक सॉलिड कुर्ता, ट्राउझर आणि त्यात गुलाबी डिझाईनचा दुपट्टा घातलेला असतो. मोकळे केस, आयनालर, सॉफ्ट हलका मेकअप. तिला पाहून आशिष मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे तिलाच पाहत असतो. सायली आधी स्नेहा आणि मानशीला भेटते आणि मग तशी ती आशिष जवळ येऊन बडबड करते. सॉरी, जरा वाट पाहायला लावली. त्याच तिच्या बोलण्याकडे लक्ष नसल्याने आशिष, अरे मी काय म्हणतीये. ओ सॉरी हां, बोल ना काय म्हणलीस. अरे लक्ष कुठे आहे तुझं, नुसता पाहतोयस. छान दिसतेस आज तू खूप खरंच. तसं सायली जरा लाजून थँक्स म्हणते. अरे तू पण छान दिसतोयस, ब्लेझर वगैरे मस्तच की. थँक्स सायली. दोघेही स्टेजवर त्यांच्या सीटवर बसून घेतात. थोड्याच वेळात हॉल स्टुडंट्सने भरून जातो. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. एकानंतर एक विद्यार्थीची स्पीच होते. आता आशिष आणि सायलीचा नंबर येतो. दोघेही स्टेजवर थांबून आत्मविश्वासपूर्वक बोलत असतात. दोघांच्याही बोलण्यात एकसूत्रीपणा, योग्य मुद्दे, परफेक्ट टायमिंग मुळे प्रमुख आणि शिक्षक वर्ग खुश होतात. थोड्या वेळाने कार्यक्रम संपतो. सगळी गँग आशिष आणि सायलीकडे येतात आणि त्यांचं कौतुक करत असतात. स्नेहा म्हणाली, खूप मस्त हां, छान बोलतात तुम्ही. विशाल म्हणाला, हो मग, विषय आहे का भाऊंचा. शुभ म्हणाला, परफेक्ट टायमिंग वर बोलायची तुम्ही एकानंतर एक हां. साकेत म्हणाला, मस्त हां. सायली म्हणाली, हो हो पुरे कौतुक. आशिष म्हणाला, 5-10 मिनिटाचं काम, काय एवढं कौतुक करताय तुम्ही सगळे. हिमांशू म्हणाला, भावा आमची स्टेजवर थांबायची पण हिंमत होत नाही, बोलणं तर लांबच. प्रीती म्हणाली, आता पार्टी पाहिजे हां. आशिष म्हणाला, तुला खाण्याशिवाय काहीच सुचत नाही प्रीती. सगळे हसतात. आशिष म्हणाला, अरे निवेदिता कुठे आहे. प्रीती म्हणाली, अरे तिला कोणाला तरी इम्पॉर्टंट कॉल करायचा होता, सो ती बाहेर गेली होती हॉलच्या. आशिष म्हणाला, अच्छा. अरे राव, पण तुम्ही कोणी आमचे स्टेजवरचे फोटो काढलेत का एकाने तरी. साकेत म्हणाला, हो रे, विशाल आणि स्नेहाने काढलेत. स्नेहा म्हणाली, करते तुम्हा दोघांना व्हॉट्सअपवर शेअर. ओके. शुभम म्हणाला, चला की राव, कुठंतरी फिरायला जाऊ. साकेत म्हणाला, हो चला जाऊ. प्रीती म्हणाली, ए आज नको रे, उद्या.
उद्या सुट्टी आहे ना, उद्याच जाऊ. एक ना. विशाल म्हणाला, का ग? मानसी म्हणाली, अरे मला पण काम आहे जरासं आणि निवेदिता पण घरी गेलीये बहुतेक. सो आज ग्रुपवर रात्री चर्चा करू, उद्या जाऊ. ओके. तसं सगळ्यांना ते पटतं आणि सगळे घरी जायला निघतात. संध्याकाळी आशिष गॅलरीमध्ये कॉफी पीत फोनमध्ये आजचे त्याचे आणि सायलीचे फोटो पाहत असतो. तेवढ्यात त्याला सायलीचा कॉल येतो. हाय, काय करतोयस? काही नाही ग, कॉफी पितोय. तू काय करतेस? काही नाही, बसलीये. आता स्नेहाचा फोन येऊन गेला होता. मग तुला केला? ओ, बरं केलं. मग उद्या कुठे जायचं? म्हणजे मला आईला तसं सांगायला परत अचानक सांगितलं म्हणून ती रागवेल. तुला कुठे यायला आवडेल? बघा, कुठे पण मला चालेल. मूव्हीला जायचं का? हो, चालेल. बघतो. ग्रुपवर विचारतो. आणि विशालला पण. बघू काय म्हणतोय तो. चालेल. चल बाय आशिष. नंतर बोलते. का ग? अरे पण पाहुणे आलेत रे. बरं बरं, करतो कॉल मी नंतर. ओके बाय. हो बाय सायली. तसा आशिष विशालला कॉल करून मूव्हीचा प्लॅन सांगतो. त्याला तो पसंतही पडतो. मग ग्रुपवर विशाल विषय काढतो आणि सगळ्यांचं मूव्हीवर एकमत होतं. दुसऱ्या दिवशी सर्वजण ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी थिएटर जवळ पोहोचतात. विशाल म्हणाला, जसं तिकीटवर सीट नंबर आहे तसं बसा. यावर निवेदिता जरा गंभीर होऊन विशालकडे बघते. तर प्रीती तिच्या जागेवर मानसीला बसवते आणि निवेदितेच्या शेजारी बसते. प्रीती म्हणाली, आता खुश ना निवे? तसं निवेदिता प्रीतीला फक्त स्माईल देते. मूव्ही सुरू होते आणि सगळे एन्जॉय करतात. मूव्ही संपल्यावर सगळे कॉफेमध्ये जातात. इथेही आशिष सायली शेजारीच बसलेला असतो. निवेदिता फोन कॉलवर बोलत जात असताना सायली शेजारून जात असते आणि अनावधाने सॉसची बॉटल तिच्या कपड्यांना लागते. काय ग सायली, तुला बॉटल नीट धरता येत नाही का? ओ, आय एम रिअली सॉरी निवेदिता. तसं म्हणून सायली लगेच तिच्या रुमालाने पुसायला जाते. निवेदिता म्हणाली, राहू दे आता, करते मी क्लीन. स्नेहा म्हणाली, अगं इतकं काय चिडतेस? चुकून झालं असेल. आणि तू पण कशाला इतक्या अलगडीतून चालली होतीस? मला सांगायचं ना, मी माझी चेअर बाजूला सारली असती आणि तुला जायला वाट मोकळी करून दिली असती. निवेदिता म्हणाली, तुम्ही काय बाई, तिची वेस्टी ना. मग तर काय बोलायलाच नको. निवेदिताच्या बोलण्यातला सूर सर्वांनाच कळतो. विशाल जरा रागानेच म्हणाला, जाऊ दे ना, काय एवढं? ती सॉरी बोलली ना, मग टोमणे ताणे बंद कर तुझे. निवेदिता म्हणाली, तुला मी काही बोलले का? दरवेळेस तू मलाच का टार्गेट करतोस? विशाल म्हणाला, मॅडम तुम्ही करताच तसं. स्नेहा म्हणाली, विशाल जाऊ दे रे. आशिष म्हणाला, निवे, विशाल शांत व्हा. काय इश्यू करताय? सायली म्हणाली, आय एम रिअली सॉरी, हे माझ्यामुळे झालंय. निवेदिता म्हणाली, हो ना, तू आदर्श नारी आहेस. इन शॉर्ट मी पापी आहे. तेव्हा सगळे माझ्यावरच खेकसतात. आशिषला आता राग येतो. अति होते तुझं निवेदिता. क्षुल्लक गोष्टीला काय पाणी लावतेस तेवढी? सॉरी बोलतीये ना ती? आशिष असं म्हणताच निवेदिता रागाने तिची पर्स घेऊन कॅफेतून निघून लागते. प्रीती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण ती निघून जाते. इथे सायली फार नाराज होते. विशाल आणि स्नेहालाही राग आलेला असतो. सगळ्यांचा मूड ऑफ झालेला असतो. आशिष सायलीची समजूत काढतो आणि विशाल स्नेहालाही समजावतो. प्रीतीलाही निवेदितालाही समजावायला सांगतो. सगळे आपापल्या घरी निघून जातात. निवेदिताच्या अशा वागण्याचं कारण आशिषला आणि सायलीला माहीत नसते. स्नेहा त्या संध्याकाळी विशालला फोन करते. हाय विशा, बोल. स्नेहा, काय करतेस? काही नाही, आत्ताच जिमवरून आलोय आशू सोबत. म्हणजे आशिष सोबत आहे का? नाही ग, मी आत्ताच माझ्या घरी आलोय. बरं, तुला आजचा विषय समजलाय ना? निवेदिता बद्दल बोलतीयस ना तू? हो विशा, तुला माहित आहे ना, सायलीला आशिष आवडतो आणि आशिषला ही ती आवडते. बरोबर? हो स्नेहा, तन्वीच्या विषयानंतर मला वाटलं नव्हतं तो परत प्रेमात पडू शकेल आणि त्याला सायली आवडेल. पण स्नेहू, तुला काय वाटतं? मला तरी जाणवते आशूला सायली आवडते. जरा ती दिसली नाही तरी बेचैन होतो तो. पण सायलीचं काय? हो रे विशा, मी सांगते ना तुला, तिला सुद्धा आशिष खूप आवडतो. तिचं नकळत लक्ष सारखं त्याच्याकडे असतो. त्याला पाहिलं की वेगळंच तेज येतं बघ तिच्या चेहऱ्यावर. प्रेमच आहे रे हे, पण अलगद सुरुवात आहे ही. हो बरोबर बोललीस तू. त्यांनाच अजून माहीत नाहीये नक्की हे काय आहे. बघू,
जेव्हा त्यांना समजेल. तर आशू सगळ्यात पहिलं मला सांगेल. मला तर कळून आलंय ग, पण त्याच्याकडून जेव्हा समजेल, तो बोलेल. तेव्हाच मी त्या विषयावर त्यांच्यासोबत चर्चा करेन. हो सायली, पण मला सांगेल याची वाट पाहतीये मी. पण ते अजून इतक्या लवकर तर नाही होणार राव. हो, माहीत आहे मला. म्हणून तर सगळी व्यवस्था करतोय मी. हो, माहीत आहे हा. तू मुद्दामून अशी काही अरेंजमेंट करतोयस, की दोघेही एकमेकांजवळ येतील. आधी तो प्रोग्राम, मग मूव्ही, ते वगैरे, हो ना? हो, मग विषय आहे का? त्याच्यासाठी काय पण? तू पण आहेस की माझ्या मदतीला, स्नेहा? हो. अरे, विशा आणि हो, एक आशिष आणि सायली प्रेमात आहेत हे कोणालाही कळू देऊ नकोस. त्यांना सुद्धा ते अजून कळालं नाहीये. हो रे, शेवटी बेस्टीलाच माहीत असतं सगळं. हो ना यार. एक ना तू, बोल. निवेदितला पण कळालं आहे. तिला संशय आलाय म्हणून ती अशी चिडचिड करतीये सायलीवर. जळतीये ती. इनसिक्युअर फील करतीये ती. हो, करणारच रे विशा. ती लाईक करते आशिषला. हो, पण आशिषला तिला नाही करत ना स्नेनू. तो तिला असं फ्रेंड्सचं ट्रीट करतो. अरे विशा, पण जे काही आहे तिला ते क्लिअर करू दे ना. आशिष जवळ नाही तर तुला तिचा स्वभाव माहीत आहे. उगाच ती मोठा विषय करेल. नाही स्नेहा, तिच्यामुळे आशिष आणि सायलीमध्ये प्रॉब्लेम यायला नको. त्यांचं नातं नाजूक वळणावर आहे आणि आशिषला कसलाही मानसिक त्रास झालेला मला सहन होणार नाही. अरे हो रे, पण पुढे कधी ना कधी ते होणारच ना. ती आशिषला त्या वेळेस सांगायला चालली होती. पण तू तिला मध्येच अडवलंस आणि योग्य वेळ आल्यावर तू स्वतः तिला परवानगी देशील, असं तू तिला सांगितलंयस. हो ना? तू आशिषचा खूप जिवलग आहेस. तुझ्या शब्दाबाहेर आशिष जाणार नाही. म्हणून ती गप्प बसली. पण तेव्हापासून तिला तुझा जरा रागच येतो. हो, ते कळतं मला. तिच्याच जराही धीर नाही म्हणूनच मला राग येतो. एक विषा, तिच्या भावनांचा विस्फोट सायलीवर होण्यापेक्षा आता तरी तू तिला परवानगी दे. बरं ठीक आहे, पण तिने कोणताही तमाशा करू नये म्हणजे झालं. तसं मी सांगते तिला. तू नको काळजी करूस. विशा, बरं तूच तिच्याशी बोल आणि सांग नीट समजावून. बरं बाय विशा. बोलते मी तिच्याशी. बाय बाय स्नेहू. स्नेहा निवेदितला कॉल करते आणि सर्व काही समजावून सांगते. दुसऱ्या दिवशी सोमवारी सर्वजण कॉलेजमध्ये येतात. लेक्चर झाल्यावर विशाल सगळ्यांना खाली कॅन्टीनमध्ये घेऊन जातो. सायली स्नेहाबरोबर गप्पा मारत असते. तर इथे निवेदिता आशिषला कॉल करते. हाय आशू. हाय निवेदिता. एक ना, बोल. क्लासरूममध्ये येतोस प्लीज? आणि तूच ये. तुझ्याशीच काम आहे माझं अजून. कोणाला सोबत नको आणूस. बरं आलो. आशिष क्लासरूममध्ये येतो आणि बेंचवर बसतो. बोल निवे, काय प्रॉब्लेम आहे? का सांग. मी आहे ना. बोल. तू निवेदिता थरथरत असते. काय बोलू हेच तिला समजत नसते. ती आशीजवळ येते आणि गुडघ्यांवर झुकते आणि म्हणते, आशू, खूप आवडतोस रे मला तू. आय रिअली आय लाईक यू अँड आय लव्ह यू. ती अलगद गुलाबाचं फूल त्याच्यासमोर पुढे धरते. इथे आशिष हैराण होतो आणि तो झटकून उठतो आणि तिला उठायला सांगतो. निवेदिता थरथरत असते. ती आशिषला जोरात कवटाळून मिठी मारते. एक ना रे आशू, खूप वाट पाहिली रे तुझी. नको ना असं वागूस. आशिष झटकन तिच्या मिठीतून सुटतो आणि म्हणतो, काय झाले तुला? मस्करी असेल तर प्लीज. यार तू बंद कर. नाही रे, मी खोटं बोलत नाही रे. एक ना, हे बघ निवेदिता, मी कायम तुला एक क्लोज फ्रेंड्स मानत आलोय. माझ्या मनात तुझ्या बाबतीत काही फिलिंग्स नाहीयेत. सो प्लीज, सॉरी. यावर निवेदिता भडकते आणि म्हणते, होय का? मग कोणाबद्दल फिलिंग्स आहेत तुझ्या हा? तन्वी आणि तुझा ब्रेकअप होण्या अगोदरपासून प्रेम करत होते तुझ्यावर. तुला ते समजलंच नाही. तन्वीचा आणि तुझा ब्रेकअप झाल्यानंतर मला तुझ्याशी हे शेअर करायचं होतं, पण तू खूप डिप्रेशनमध्ये गेला होतास. नंतर सांगायला गेले तर विशालने अडवलं मला, म्हणून मी गप्प बसले. पण तू सगळ्यांशी फ्रेंडली वागतोस ना, मग सायलीशी तुझी एवढी अटॅचमेंट का? जेव्हापासून ती आलीये मी बघतेय तुझ्या वागण्यातला बदल, तुमची क्लोजनेस. हा, तिच्या तिच्या येण्यापूर्वी मी क्लोज होते ना तुझ्या. आपण लेट नाईट चॅट करायचो, बोलायचो. पण ती आल्यापासून साधा मेसेज सुद्धा लवकर सिंक होत नाही. सांग ना. हं, सांग काय आहे तुझ्या मनात? अगं काय बोलतीयेस? तुला तरी समजतंय का? सायली माझी बेस्ट फ्रेंड आहे, हो का?
अरे वा, बेस्ट फ्रेंड. नाही रे, हे जरा मैत्रिणीच्याही पुढे आहे. म्हणूनच नाही आवडत ना मला ती. आय हेट हिअर. लाईट लेरी, आय हेट हिअर. तिने माझं बेस्टी माझं प्रेम हिरावलं आहे. शांत हा, शांत. खूप बोललीस तू. हो ना, तिच्याबद्दल वाईट बोलले. तुला कसं सहन होणार ना? निवेदिता बस. तेवढ्या दरवाजाजवळ कडीचा आवाज येतो. आशिष बाहेर कोण आहे हे पाहण्यासाठी जातो तर वरांड्यातून त्याला सायली जाताना दिसते. ओ शिट यार. नो, सायलीने यातलं काही ऐकलं तर नाही ना? तिचा काही गैरसमज झाला तर? आशिष निघू लागतो तेवढ्यात निवेदिता त्याला आवाज देते. आशिष थांब. आता मात्र आशिषला खूप राग येतो. झालं झालं का तुझं समाधान? हेच हवं होतं ना तुला? म्हणून तिच्यावर चिडचिड करतेस ना? तुझ्या ह्या हट्टाला तू प्रेम म्हणतेस? अरे खरं प्रेम काय असतं माहितीये का? ते तरी तुला. हा, तू मला काहीच समजू नाही शकलीस. सोड. गेट लॉस. आणि आशिष निघून जातो. आशिष सायलीला कॉल करतो पण ती तरीही रिसीव्ह करत नसते. विशाल, स्नेहा ग्राउंडमध्येच असतात. समोरून आशिष तावातावाने येताना त्यांना दिसतो. दोघेही समजून जातात. प्रकरण तापलंय. आशिष म्हणाला, स्नेहा, सायली कुठे आहे? स्नेहा म्हणाली, अरे मनीषा मॅडमला भेटायला गेलीये ती. काहीतरी लिस्टचं काम दिलं होतं तिला मॅडमने, म्हणून थर्ड फ्लोअरवर गेलीये. आशिष म्हणाला, बहुतेक तिने माझं आणि निवेदाचं बोलणं ऐकलंय. स्नेहा म्हणाली, व्हॉट? विशाल म्हणाला, काय? मग काय बोलली ती? आशिष म्हणाला, ती निघून चालली होती रे. फोन केला पण उचलला नाही तिने. स्नेहा म्हणाली, वेट, हा मी ट्राय करते. पण तिचाही फोन सायली उचलत नाही. विशाल म्हणाला, आणि निवेदिता काय बोलली? आशिष त्याला झालेली सर्व चर्चा सांगतो. विशाल ते ऐकून जरा रागेनेच स्नेहाकडे पाहतो. स्नेहा त्याच्याकडे शांततेने पाहते. आशिष खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला आता काय करावं हेच समजत नाही. तिघे घरी जायला निघतात. विशाल आशिषची समजूत काढतो. पण आशिष काहीच बोलत नसतो. घरी आल्यावर आशिष सरळ रूममध्ये जाऊन झोपतो. विशाल स्नेहाला फोन करून सायलीच्या घरी जायला सांगतो. कारण ती कोणाचाच फोन रिसीव्ह करत नसते. संध्याकाळी 8 वाजता स्नेहा सायलीच्या घरी येते. सायलीची बहीण श्रद्धा दरवाजा उघडते. हाय स्नेहा. हाय दी. अगं ये ना, असाइनमेंटसाठी आलीये का? नाही ग ताई, असंच सायलीला भेटायला आले. बरं बरं, जा रूममध्ये. तिच्या आई बाबा बाहेर गेलेत. हो का? बरं ताई. अगं पण आज काही झालं आहे का? म्हणजे ती आल्यापासून फार गप्प गप्प आहे. रूमच्या पण बाहेर नाही आली. काही नाही ग ताई, बघू मी बोलते तिच्याशी. बरं बरं. स्नेहा सायलीच्या रूमची कडी वाजवते. सायली दार उघडते आणि काहीच न बोलता बेडवर शांत बसते. स्नेहा रूमचे दार लावता आणि रागानेच बोलते, फोन का उचलत नव्हतीस ग तू? बोलण्याची इच्छा नव्हती? हो का? बरं आता सांग काय झालंय? सायली तिला निवेदिता आणि आशिषचं बोलणं तिने ऐकलंय ते सांगते. मी उगाच आड येते तिच्या प्रेमाच्या, म्हणून ती अशी माझ्याशी वागायची. मी आता आशिषपासून दूर राहिलेलेच बरं. हो का? हे बघ सायली, निवेदिता आशिषला लाईक करते हे मला आणि विशाललाच माहिती होतं. मला तर तिच्यावर संशय होताच, पण तिनेही स्वतः विशालला हे सांगितलं आणि विशालने मला. आशिषला तर खरं यातलं काहीच माहिती नव्हतं ग. तिने कोणता विषय करू नये म्हणून मी विशालला कन्व्हेन्सन केलं की तिच्या भावना तिला आशिषकडे मोकळ्या करू दे आणि आशिषला काय तो निर्णय घेऊ दे. हो, पण माझ्यामुळे त्यांच्यात डिस्टन्स वाढायला त्याचं काय? कसला डिस्टन्स सायली? बहुतेक तू त्यांचं बोलणं अर्धवट ऐकलं आहेस. हो बहुतेक. कारण मॅडमला भेटून मी आपल्या वर्गात माझी विसरलेली बॉटल आणायला गेले होते. तेव्हा हे सर्व ऐकलं मी. अगं वेडाबाई, हा निवेदितेचा एकतर्फी हट्ट आहे ग. आशिष आणि ती कधीच रिलेशनमध्ये नव्हती. तो तिला फ्रेंड्सपेक्षा जास्त नाही काही मानत रिअली. त्यामुळे तुझा गैरसमज दूर कर आणि आशिषशी बोल. सगळी वस्तुस्थिती कळल्यावर सायली शांत होते. स्नेहा तिला समजावून सांगते, थँक्स स्नेहू, तुझ्यामुळे माझा गैरसमज दूर झाला ग. नाहीतर मी भलते सलते निर्णय घेतले असते. हो, म्हणूनच तुझ्याकडे बोलायला आले. नाहीतर तू एडीने अजून आशिषला टेन्शन दिलं असतं. चलो बाय, 9 वाजलेत. आता घरी जाते मी. हो बाय स्नेहू, मी करते त्याला फोन. ओके हो कर मग. बाय सायली. स्नेहा तिच्या घरी निघून जाते. सायली तिच्या विचारात पडलेली असते. का नाही आशिषला मुली लाईक करतात? क्लास आणि कॉलेजमधल्या सर्व मुली त्यांच्या पुढे पुढे करतात. दिसायला हँडसम आहे, गोरा, स्मार्ट.
एखाद्या हिरोसारखा जिम करून बॉडी एकदम फिट आहे, केअरिंग आहे, प्रेमळ आहे, हळवा आहे, मस्तीखोर आहे, कसलंच व्यसन नाहीये त्याला. त्यात त्याचा फॅशन सेन्स चांगला. अरे हे काय विचार करतीये मी? का नकळत असं होतंय? मी आशेच्या प्रेमात तर पडले नाहीये ना? नाही, तो ना माझा बेस्टी आहे म्हणून असं विचार करतीये मी. ना, 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 असं काही नाहीये हं. तेवढ्यात तिला स्नेहाचा कॉल येतो. हॅलो, सायली आले मी घरी आत्ताच. केलास का गं फोन त्याला? नाही गं, करणार होते. अगं बावळट कर की मग. 9:30 होत आलेत. चल ठेवते मी, कर त्याला. ओके गं. चल. बाय. हो बाय स्नेहू. कॉल ठेवून सायली आशिषला कॉल करते. इथे आशिष झोपेतून उठून बसलोच असतो. सायलीचा कॉल आल्यावर त्याला खूप आनंद होतो. तो फोन उचलतो. हॅलो, हॅलो सायली. अरे हो, हो, मीच आहे. मला वाटलं तू आता माझ्याशी बोलणारच नाहीस. गैरसमज झाला रे माझा आशू. सॉरी. खरंच सॉरी. अगं हो, पण एकदा माझं ऐकून तरी घ्यायचंस ना. अशीच तडकत निघून गेलीस. सॉरी ना. सॉरी. ती असं लाडाने बोलून आशिषशी हसतो. बरं बरं सायली, पण तुला जसं वाटलं ना तसं काही नाहीये. हो रे, स्नेहाने आत्ताच माझ्या घरी येऊन गेली होती. तिने समजावून सांगितलं सर्व मला. ओ हो, बरं झालं. मी तर सरळ घरी आल्यावर झोपून घेतलं. टेन्शन आल्यावर असंच करतो मी. अरे आशू, एवढं कशाला टेन्शन घेतोस तू? भीती वाटते ग मला तुला गमवायची. हे ऐकून सायली काही क्षण गप्प बसते. हॅलो, बोल ना ग. अरे हो रे, नको टेन्शन घेऊ. ओके ना आता? उद्या बोलू आपण यावर. ओके चालेल. जेवलीस का? अरे नाही रे, मम्मी पप्पा आत्ताच आलेत. जेवते आता. तू पण जेव. चल बाय आशिष. बाय सायली. आशिष पण ठेवतो. त्याला खूप बरं वाटतं, पण त्याला आज निवेदिता जे दुपारी बोलली आणि त्यातल्या त्यात सायलीबद्दल जे बोलली त्याचाच विचार तो करत असतो. खरंच निवेदिता बोलली ते खरं असेल का? सायली आणि माझ्यात मैत्रीच आहे ना, मग का ती नसल्यावर मला बेचैनी होते? ती सोबत असल्यावर सगळं छान वाटतं. का कसेल असं? विशालला सांगू का? बघू तेवढ्यात आशिषला आई जेवायला बोलवते आणि आशिष जेवायला जातो. काय असेल दोघांच्या मनात नक्की? मैत्रीचे बंध की प्रेम? उर्वरित पुढील भागात बघूया.